ठीक आहे. मग आता पहिला टू बायला ब्रॉडडाऊन हे घ्यायचं नाही. हे 18-19 चे मागच्या वर्षीचे असल्यामुळे घेणार नाही. 2019-20 इन्कमला जातील. 20-21 पुढच्या वर्षीचे असल्यामुळे घ्यायचे नाही, ते लायबिलिटीला जातात. ठीक आहे. मग आपल्याला फक्त इन्कम एक्सपेंडिचर बनायचं म्हणून तेवढं घेणार. एंट्रन्स फी कॅपिटल रिसीट म्हटल्यामुळं हे डायरेक्ट लायबिलिटीला जाईल. हे कुठं जाईल? लायबिलिटीला. आता डोनेशनच्या बाबतीत खाली बघा, काही ऍडजस्टमेंट आली का? इथं सांगितलंय फुल अमाऊंट 5 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला दिली बघा. फुल अमाऊंट डोनेशन आर कॅपिटलाइज. फुल अमाऊंट डोनेशन आर कॅपिटलाइज म्हणल्यावर हे पण सुद्धा कुठे जाईल? लायबिलिटीला. त्यानंतर पुढे लेगसी. लेगसीची 50% लेगसी आर कॅपिटलाइज सांगितली. म्हणून दाखवताना आता सुरुवातीला इन्कमला दाखवा, अर्धी लेस करून अर्धी कॅपिटल फंड मध्ये घ्या. हे लायबिलिटीला जाईल, हे लायबिलिटीला, हे इन्कमला. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. आता इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आहे, इंटरेस्ट आल्यामुळे ते इन्कम. पिकनिक रिसीट इन्कम. आता इकडे आलंय स्टेशनरी. स्टेशनरी जाता एक्सपेंडिचर. पोस्टेज एक्सपेंडिचर. पिकनिक एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. जे पिकनिक एक्सपेन्सेस आहे तुम्ही असंही करू शकता, पिकनिक रिसीट मधून हे पिकनिक एक्सपेन्सेस तुम्ही मायनस करू शकता इन्कमला, आणि सेपरेट जरी मांडले, हे एक्सपेंडिचरला मांडा, हे इन्कमला मांडला तरी पण चालतं. सॅलरी एक्सपेंडिचर. annual gathering meeting expenditure. Traveling expenses expenditure. सगळे खर्च असल्यामुळं आपण एक्सपेंडिचरला टाकतोय. रेंट एक्सपेंडिचर. चॅरिटी एक्सपेंडिचर. सन्डे एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. फिक्स डिपॉझिट हे ऍसेटला जातं, त्यामुळे आपण घेणार नाही. फिक्स डिपॉझिट ऍसेटला जातं, आपण घेणार नाही. फर्निचर ऍसेटला जातं म्हणून घेणार नाही, कारण आपल्याला फक्त एक्सपेंडिचरचे घ्यायचे. आणि हे जे आहे बॅलन्स कॅरीड डाऊन, हे सुद्धा ऍसेटला जाणार म्हणून घ्यायचं नाही. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, डोनेशन लायबिलिटीला जाणार आहे का रे, म्हणून घ्यायचं नाही, लायबिलिटीला आपण मानणारच नाही. एंट्रन्स फी लायबिलिटीला जाणार म्हणून घ्यायचं नाही. या ठिकाणी हे दोन्ही पण घेऊ नका, तिथं डायरेक्ट मी रॉंग दाखवलंय. पण आपल्याला करंट ऍसेट लायबिलिटी बनवायचीच नाही, त्यामुळे आपण ते घेणार नाही. आता पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर. करंट इयरचं आउटस्टँडिंग असल्यामुळं हे इन्कम मध्ये ऍड करायचं. करंट इयरचं आउटस्टँडिंग असल्यामुळं इन्कम मध्ये ऍड होईल. सेकंड इफेक्ट जात असतो ऍसेटला, मग सेकंड इफेक्ट आपण करणार नाही. ठीक आहे. सेकंड इफेक्ट आपण करणार नाही. आउटस्टँडिंग झाले. फर्निचर परचेस 1 ऑक्टोबर 2019 आणि इट्स टू बी डेप्रिसिएट 10%. आता हे जे फर्निचर परचेस केलंय त्याची अमाऊंट फक्त डेप्रिशिएशन काढण्यापुरते घ्यायची. 10% 6 महिन्याचं घ्यायचं, कारण ऑक्टोबर मध्ये परचेस केलंय. याचा इफेक्ट येईल एक्सपेंडिचरला टू डेप्रिशिएशन. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट आलंय बघा, पिकनिक रिसीट आलंय आउटस्टँडिंग, याच्यात आउटस्टँडिंग ऍड करा इन्कमला. सेकंड इफेक्ट जाईल ऍसेटला, मग आपण एकच करणार इथं इन्कमला ऍड. स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलाय बघा 350. 31 मागच्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक एवढा दिलाय, हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग आता ओपनिंग स्टॉकचा एकच इफेक्ट येतो, इन्कमला मांडायचं, त्याच्यात पेमेंटचं स्टेशनरी ऍड करायचं, आणि हे जे क्लोजिंग स्टॉक असतो तो लेस करून ऍसेटला दाखवायचा. पण आता या ठिकाणी ऍसेट नसल्यामुळे आपलं एकच इफेक्ट येईल. तो ओपनिंग स्टॉक घ्या, त्याच्यात स्टेशनरी ऍड करा, आणि हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो एक्सपेंडिचरला लेस करा. तो फॉर्मॅट मांडायचा स्टॉक ऑफ स्टेशनरीचा. ऍडजस्टमेंट शिकवताना सांगितलेला आहे कोणता फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तर एवढं आहे. आणि हे जे लेगसी वगैरे सांगितलंय ते आपण बघणार. मग आता सुरुवात करायची आपल्याला रिसीट अँड पेमेंट पासून. पहिला आलाय टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. मागच्या वर्षीचा ऍसेट असतो, कॅश असतो, ते ऍसेटला जातं म्हणून सध्या घेणार नाही. फक्त इन्कम घ्या 2019-20चं 83,000. हे मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन हे मिळालं घ्यायचं नाही, हे पुढच्या वर्षीचे पैसे मिळाले घ्यायचे नाही, हे फक्त इन्कमला जाईल 83,000.
म्हणून इन्कमला दाखवा बाय सबस्क्रिप्शन 83,000. बाय सबस्क्रिप्शन 83,000. बाय सबस्क्रिप्शन 83,000. आता हे जे 83,000 रुपये इन्कमला आलंय, हे 83,000चं याच्यामध्ये आता आउटस्टँडिंगचा इफेक्ट करायचा. करंट इयरचे 83,000 घेतले. 1 नंबरच्या ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला कळालं की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 7,000. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग 7,000 आहे. मग चालू वर्षाचं आउटस्टँडिंग काय करणार आपण? ऍड. मागच्या वर्षीचं असेल तर आपण लेस करतो. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7,000 रुपये या ठिकाणी ऍड करा. ₹7,000 ऍड करा. बाहेर आले 90,000. बाहेर आले 90,000. ठीक आहे. पहिला इफेक्ट केला आउटस्टँडिंगचा इन्कमला ऍड. सेकंड इफेक्ट करायचा आउटस्टँडिंगचा आपण पहिला इफेक्ट केला, ऍड केला. सेकंड इफेक्ट जात असतो ऍसेटला. मग आता इथे ऍसेट बनवायची नाही, त्यामुळे एकच इफेक्ट येईल. 83,000 मध्ये 90,000 ऍड केले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड बघा काय आलंय. सबस्क्रिप्शनचं क्लिअर झालं. एंट्रन्स फी. एंट्रन्स फी ही कॅपिटल रिसीट म्हटलं का नाही, म्हणून ती लायबिलिटीला गेली असती. मग ती घ्यायची नाही, कारण लायबिलिटी बनवलीच नाही. डोनेशनच्या बाबतीत खाली सांगितलं बघा 5 नंबरची ऍडजस्टमेंट. फुल अमाऊंट ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. बघा फुल अमाऊंट ऑफ डोनेशन म्हणजे पूर्ण डोनेशन हे लायबिलिटीला घ्यायचं होतं. ते सुद्धा आपण आता दाखवणार नाही, कारण लायबिलिटी आपण बनवणार नाही. लेगसी. लेगसीच्या बाबतीत 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं बघा 50% जी अमाऊंट आहे तीच फक्त कॅपिटलाइज आहे. 50% इन्कमला आहे. म्हणून पहिलं लेगसी घ्या इन्कमला. इथं येईल बाय लेगसी. किती अमाऊंट सांगितली लेगसीची? 50% लेगसी. लेगसीची अमाऊंट सांगितली आपल्याला 40,000. लेगसीची अमाऊंट किती सांगितली? 40,000. 40,000 रुपये लेगसी आहे. 40,000 रुपये या ठिकाणी काय करायचे? घेतले. त्यातले आता 50% लेस कॅपिटलाइज म्हणून घ्यायचं. किती पर्सेंट आहे? 50%. 50% आर कॅपिटलाइज. मग 50% किती आता? 20,000 रुपये. 20,000 रुपये या ठिकाणी कॅपिटलाइज म्हणून घ्यायचे. 20,000चा सेकंड इफेक्ट बघा आपल्याला 50% कॅपिटलाइज सांगितले, म्हणून 40,000चे 50% घेतले 20,000. ते आपण कॅपिटलाइज म्हणून या ठिकाणी दाखवले. मग लेगसी आपण बघा
लेगसी घेतली 40,000, त्यात 50% कॅपिटलाइज होतं म्हणून 50% लेस केलं. आता हे लेस केलेले 20,000 रुपये लॅबिलिटीला जात असतात. पण या ठिकाणी लॅबिलिटी बनवायची नाही, त्यामुळे आपलं असं जाईल, एकच इफेक्ट होईल. त्याच्यानंतर लेगसी नंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट जाईल इन्कमला, म्हणून इथे येईल बाय इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. किती अमाऊंट सांगितली? इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 7,000. मग या ठिकाणी घ्या 7,000. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 7,000. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट नंतर आलाय पिकनिक रिसीट 10,000. इथे येईल बाय पिकनिक रिसीट. किती पिकनिक रिसीट? 10,000. पिकनिक रिसीट आहे 10,000. या 10,000 मध्ये या ठिकाणी बघा आपल्याला 3 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आहे पिकनिक रिसीट वर. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7,500. हे जे 7,500 आपल्याला आउटस्टँडिंग सांगितले पिकनिक रिसीटचे, ते या 10,000 मध्ये ऍड होणार इन्कमला. म्हणून इथं बघा ऍड आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7,500. मग दोन्ही मिळून बाहेर आले 17,500. टोटल अमाऊंट झाली बाहेर 17,500. या ठिकाणी पिकनिक रिसीट जे इन्कम इकडे होतं रिसीटला, ते इन्कमला आलं 10,000. त्यामध्ये 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट नुसार आपण 7,500 काय केले पिकनिक रिसीटचे ऍड केले. असे 10 आणि 7 झाले 17,500 बाहेर आउटरला. आता रिसीट अँड पेमेंट साइड आपली क्लिअर झाली. रिसीट अँड पेमेंट साइड क्लिअर झाल्यानंतर आता रिसीटला क्लिअर झाली रिसीट साइड. आता पेमेंटला जायचं. पेमेंटला पहिला आले स्टेशनरी. आता स्टेशनरी 8,000 रुपये. पण स्टेशनरीवर इथं 4 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. स्टेशनरी मध्ये 1/4/2019 बॅलन्स म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स असतो. आणि वर्षाच्या सुरुवातीची तारीख आहे. ओपनिंग बॅलन्स स्टेशनरीचा 3,350 होता. इकडं आपण ह्या वर्षीचा पेमेंटला दिसतंय 8,000 रुपये. म्हणजे या वर्षीचे आपण खरेदी केलेत 8,000 रुपयाची स्टेशनरी. आले लक्षात? मग आता दाखवताना आपण सगळ्यात अगोदर स्टेशनरीची ऍडजस्टमेंट सोडवताना एक्सपेंडिचरला घ्यायचा टू स्टेशनरी, खाली म्हणा ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स आहे 350 रुपये. स्टेशनरीचा ओपनिंग बॅलन्स आहे 350. या ओपनिंग बॅलन्स मध्ये बघा ओपनिंग बॅलन्स घेतला आपण पहिला. त्याच्यामध्ये हे पेमेंटला जे आपण या वर्षी खरेदी केलंय ते 8,000 रुपये ऍड करायचे. मग ते 8,000 रुपये ऍड करताना त्याला म्हणा ऍड परचेस म्हणजे या वर्षीची खरेदी. या वर्षीची आपण 8,000 रुपयाची स्टेशनरी खरेदी केली. मग आता टोटल आपल्याकडे झाले 8,350 रुपये. आपले टोटल स्टेशनरी झाली 8,350 रुपयाची. हे जे 8,350 रुपयाची स्टेशनरी आली ती वर्षभर आपल्याकडे होती. त्यातली आपण किती वापरली ते आपल्याला इथं शेवट चालू वर्षाचा क्लोजिंग स्टॉक सांगितलाय. त्याच्यावर आपल्याला काढायचं की या वर्षी किती कंझ्युम झाले. मग आपल्याला बघा क्लोजिंग स्टॉक राहिलेली शिल्लक राहिलेली 8,350 पैकी शिल्लक राहिलेली स्टेशनरी त्याने सांगितली 1,700 रुपयाची. मग हा जो क्लोजिंग स्टॉक त्याने 1,700 रुपये सांगितला तो या टोटल स्टेशनरी मधून लेस करा. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा क्लोजिंग स्टॉक म्हणा. मग 1,700 रुपये या ठिकाणी काय करायचे मायनस करायचे स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणून. मग 8,300 मधून 1,700 गेले किती येतात आउटरला
8,300 मधून 1,700 रुपये मायनस करायचे. 6,650 रुपये आउटरला येतील. किती देईन? 6,650 रुपये आउटरला. अशा पद्धतीने आपण स्टॉक ऑफ स्टेशनरीची पूर्ण ऍडजस्टमेंट केली. नीट लक्षात घ्या. पहिला स्टेशनरी घेतला, ऍडजस्टमेंट नुसार ओपनिंग बॅलन्स घेतला. ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स ऍडजस्टमेंट मध्ये असतात, म्हणून पहिला ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. पेमेंट साईडला जे असेल ते परचेस म्हणून ऍड करायचं, मग टोटल येते. त्यातून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. आता या क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट येतात. एक इथं एक्सपेंडिचरला लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट करायचा असतो आपला एक्सपेंडिचरला लेस करून सेकंड इफेक्ट जातो ऍसेटला. मग आता इथं ऍसेट बनवायचे नाही, म्हणून आपण एकच इफेक्ट या ठिकाणी काय करतोय, बनवतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, आपण स्टॉक ऑफ स्टेशनची ऍडजस्टमेंट केली. जर ऍसेट असते तर सेकंड इफेक्ट 1,700 रुपयाच्या ऍसेटला गेला असता. प्रिव्हियस इयरचं जे आहे त्याची एकच इफेक्ट होतो, परचेसचा एकच इफेक्ट होणार. दोघांची बेरीज झाली 8,350. क्लोजिंग स्टॉक लेस करून आपण घेतला असता तिकडं ऍसेटला. आता पोस्टेज आलंय बघा, पोस्टेज 1,000. हे जे आहे पोस्टेज, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरी, अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, रेंट, चॅरिटी, सन्ड्री एक्सपेन्सेस, इथपर्यंत सगळं आहे तसंच एक्सपेंडिचरला घेऊन टाका, कारण त्याच्यावर कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये. त्यामुळं पोस्टेज घ्या 1,000 रुपये. इथे येईल टू पोस्टेज 1,000. पोस्टेज नंतर पिकनिक एक्सपेन्सेस 8,000. मग खाली टू पिकनिक एक्सपेन्सेस 8,000. बाकीचे आपल्याला आहे तसेच घ्यायचे. बघा, त्याच्यानंतर आहे सॅलरी 8,000. इथे टू सॅलरी 8,000. सॅलरी नंतर अॅन्युअल जनरल मीटिंग, इथे घ्या टू अॅन्युअल जनरल मीटिंग. किती अॅन्युअल जनरल मीटिंगचा खर्च? अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस 4,500. एक्सपेन्सेस 4,500. अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस 4,500. अॅन्युअल जनरल मीटिंग 4,500. ठीक आहे. बाकीचं ते वर सरकवलंय मी. अॅन्युअल जनरल मीटिंग 4,500. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7,500. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7,500. ठीक आहे. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7,500. बाकीचं आहे ते वर गेलाय, नाही तर म्हणतात सरांनी कट केलं. रेंट 12,000. चॅरिटी 7,800. टू रेंट 12,000. टू चॅरिटी 7,800. सन्ड्री एक्सपेन्सेस 3,200.
सन्ड्री एक्सपेन्सेस 3200. ठीक आहे. आता फिक्स डिपॉझिट आलंय बघा. फिक्स डिपॉझिट हे ऍसेटला जातं, त्यामुळे आपण घेत नाही. फर्निचर सुद्धा ऍसेटला जातं, पण फर्निचरवर आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टमेंट सांगितली. हे जे फर्निचर परचेस केलंय ते परचेस केलंय 1 ऑक्टोबर 2019 ला. 1 ऑक्टोबर 2019 ला हे वरचं फर्निचर आपण परचेस केलंय 50,000चं. मग फर्निचर ऑक्टोबरला आल्यामुळं त्याच्यावर 10% आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलंय. मग या ठिकाणी बघा, याच्यावर जर आपण 10% काढला, 1 शून्य आपण कट केला, 1 शून्य कट केला तर 10% 5,000. 10% 5,000ला पण ते वर्षभराचं. मग 6 महिन्याचं किती येईल तर 2,500 रुपये. कारण आपल्याला 6 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. 1 ऑक्टोबर 2019 ला परचेस केल्यामुळं आपण फर्निचरवर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन घेणार. मग 10% वर्षाचं 5,000 आलं. 6 महिन्याचं किती येईल 2,500. मग 2,500 डेप्रिसिएशन आले. मग डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, एक ऍसेटला लेस करत होतो आणि दुसरा करायचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणून इथे टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,500. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॉब्लेम बघितलाय. हा पूर्ण प्रॉब्लेम आहे आपला. थोडा स्मॉल करतो मी. हा पूर्ण प्रॉब्लेम आहे आपला. या ठिकाणी बघा, एवढा आपला एक्सपेंडिचरला आलाय, या ठिकाणी एवढं इन्कमला आलंय. म्हणजे इन्कमला जात होतं इन्कमला घेतला, जे एक्सपेंडिचरला जात होतं ते एक्सपेंडिचरला घेतला. आता आपल्याला टोटल करायची दोन्ही साईडची. सगळे ऍडजस्टमेंट आपल्या झाल्यात. ज्या बाजू मोठी आहे ती दोन्हीकडे मांडा. दोन्हीची टोटल करा. इन्कम बाजू मोठी असेल बघा. इन्कम बाजू आहे 90,000, 20,000, 7,000 आणि 17,500. 1,34,500 आपली इन्कम बाजू आली. त्याच्यामुळे ते दोन्हीकडे दाखवा. 1,34,500. ठीक आहे. एक्सपेन्सेस बाजू जर आपण केली, ₹61,150 ही एक्सपेंडिचर बाजू आहे. मग ती जर आपण याच्यातून मायनस केली तर इथे टू सरप्लस कंसात म्हणा excess of income over expenditure. वजाबाकी करून सरप्लस काढा.
1,34,500 मधून ते 61,150 घालवा. 73,350 किती आला? 73,350 हा आपला सरप्लस आला. आहे का बरोबर? चेक करा बरं एकदा. हा सरप्लस आलाय 73,350. मग अशा पद्धतीने आपला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आपल्याला फक्त इथं एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला लावला होता, त्यामुळे आपला एक्सपेंडिचरचे इफेक्ट फक्त या ठिकाणी आले, बाकीचे इफेक्ट आपण घेतलेले नाहीयेत. पुन्हा फोटो वगैरे काढून घ्यायचा असेल तर काढून घ्या. पिक काढायचं असेल तर काढून घ्या. मग अशा पद्धतीने आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवला आणि तो क्लिअर केलाय. प्राची आहे का रे? प्राची, मयुरा, मयुरा किंवा प्राची आहे का?